महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षणाचा पाया ज्योतिराव फुलेंनी घातला. त्यामुळं पुढे अण्णा कर्वे त्यांना स्वतंत्र संस्था स्थापन करणं आणि तिचा वृक्ष करणं हे शक्य झालं. आता हे फुले ब्राह्मणेतर, कर्वे ब्राह्मण, आणि ज्या वेळेला विठ्ठलरामजी शिंदे येतात कर्व्यांच्याकडं त्यांच्या बहिणीसाठी ऍडमिशन घ्यायला, तेव्हा कर्वे देत नाहीत. काय म्हणतात कर्वे की ब्राह्मणेतरांच्या मुलींना या संस्थेत घेण्याची अजून वेळ आलेली नाही. आणि ते खरं बोलले. एकट्या जनक या ब्राह्मणेतर मुलीला कर्व्यांनी जर प्रवेश दिला असता तर त्या ब्राह्मण मुलींच्या पैकी जवळजवळ निम्म्या मुलींचे पालक त्यांना घेऊन गेले असते. म्हणजे स्त्री शिक्षणाच्या यालाच खिळ बसली असते. सामाजिक प्रक्रियेत या गोष्टी घडतात, लक्षात घ्या. हे स्वतः विठ्ठलांनी समजून घेतलं नाही. त्यांनी त्याच्याबद्दल चकार तक्रार केलेली नाही. त्यांना माहिती होतं काय ते. थोडक्यात काय की सामाजिक वास्तव हे बहुरंगी असतं आणि आपण आपल्या सोयीपुरतं ते ब्लॅक अँड व्हाईट करतो. आपलं जे आहे ते व्हाईट आणि दुसऱ्याचं जे आहे ते ब्लॅक असं मानतो. पण ही इतिहासाची खरी पद्धत नव्हे.